सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, भारत सरकार आणि फूड्स अँड इंस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने टोमॅटो, कांदा, पेरू आणि स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात शेतकऱ्यांना क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध अनुदान योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले। मेळाव्याच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे पवन कुमारजी, उपसंचालक NHP नवी दिल्ली यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी फूड्स अँड इंस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोलाई सहा, वरिष्ठ खरेदी सल्लागार रवींद्र मोरे, महाव्यवस्थापक वीरेंद्र पवार, खरेदी व्यवस्थापक सुदर्शन पावशे, डिस्पॅच आणि लॉजिस्टिक व्यवस्थापक भास्कर धानापुणे आणि हेड ऑफिसचे प्रदीप जोशी सर उपस्थित होते। फूड्स अँड इंस लिमिटेड ही 1967 मध्ये दलाल कुटुंबाने स्थापन केलेली भारतातील प्रमुख अन्न प्रक्रिया कंपनी आहे। नाशिक, सिन्नर, मुंबई आणि गुजरातमधील वलसाड येथे त्यांचे अत्याधुनिक कारखाने आहेत। ही कंपनी उष्णकटिबंधीय फळांचा लगदा, प्युरी, गोठलेली फळे, भाज्या, पावडर, मसाले आणि टोमॅटो पेस्ट तयार करून युरोप, जपानसारख्या देशात निर्यात करते, जे त्यांच्या विक्रीचे 70% योगदान देते। 2019 मध्ये कुसुम मसाला ब्रँड अधिग्रहण करून त्यांनी B2C व्यवसायात पदार्पण केले असून USDA आणि FDA प्रमाणित गुणवत्ता राखतात। मेळाव्यात सहभागी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या अनुदान योजनांचा फायदा घेण्याचा मानस व्यक्त केलाय। शेतकऱ्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी असा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे। SN न्यूजसाठी संतोष शिरसाट, सिन्नर। नमस्कार, मी मीनानाथ पुंजाजी कांडेकर, राहणार निमगाव देवपूर, तालुका सिन्नर। आज फूड्स अँड इंस लिमिटेड आणि नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कंपनीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्यामध्ये अतिशय छान असं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळालेलं आहे। काढणी पश्चात तंत्रज्ञान असो किंवा जे पिकं करायची आहेत त्याच्या संदर्भातील शासनाच्या, केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांसंदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती फूड्स इन कंपनीचे व्यवस्थापन आणि NHM यांच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आली। सर्व पिकांबाबत सविस्तर सखोल मार्गदर्शन करण्यात आले। तसेच जे NHMचे पवन कुमारजी, त्यांनी पण NHMच्या ज्या योजना आहेत त्या कशा पद्धतीने आपल्याला घेता येतील त्या संदर्भात मार्गदर्शन केलं। सबसिडीच्या योजना ह्या शेतकऱ्यांनी घ्याव्यात, त्या शेतकऱ्यांसाठीच शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याच्या संदर्भात पण सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आणि अतिशय छान पद्धतीने फूड्स अँड इंसच्या कंपनीने हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आयोजित केला। त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने मी कंपनीचे व्यवस्थापनाचे आभार मानतो।